नमस्कार मंडळी. तर आज आपण बघतोय अर्ध्या तासात बनणारी स्पेशल मिठाई. कमी साहित्यात झटपट बनते, चवीला खूपच भारी. आपण बर्फी, कलाकंद ह्यासारखी मिठाई शक्यतो घरी बनवत नाही, पण तुम्ही एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा, सगळ्यांना खूप आवडेल. मुख्य म्हणजे आपण घरीच हायजिनिक पद्धतीने बनवतो, मुलं आवडीने खातात, तो आनंद वेगळा. तर इथे स्पर्धेसाठी पनीर हा विषय दिलेला, म्हणजे पनीरपासून काहीही बनवा. तर मी बनवलेलं पनीरपासून पनीर टिक्का मसाला आणि पनीर कलाकंद किंवा पनीर बर्फी म्हणू शकता. दोन्ही पदार्थ परीक्षकांना तसेच आणखी भरपूर जणांना खूप आवडले आणि मला 2 नंबरचं बक्षीस मिळालं. दुसरं बक्षीस मिळालेलं आहे अरुणा जमदारे. अरुणा जमदारे यांची पण डिश खूप सुंदर होती. मी स्वतःही टेस्ट केली आणि ती पुढच्या वेळेला माझा पर्सनली एक डबा पाहिजे तुमच्याकडून. चला तर बघूया पनीर कलाकंद रेसिपी सोप्या पद्धतीने. त्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध तापायला ठेवलं आहे. बर्फी बनवण्यासाठी आपल्याला हे दूध थोडंसं आटवून घ्यावं लागेल. त्यामुळे दूध तापायला कढई थोडीशी मोठी आणि जाड तळाची बघून घ्यायची, म्हणजे गॅस आपल्याला थोडासा वाढवता येतो, त्यामुळे दूध पटकन आटतं. ज्या दुधाची जास्त साय येते, म्हणजे दूध जेवढं घट्ट तेवढी बर्फी छान होते. सुरुवातीला मिक्स करते तोपर्यंत गॅसची फ्लेम मोठीच आहे. मिक्स करत करत हे दूध आटवून घेऊया. 4-5 मिनटानंतर गॅसची फ्लेम मिडियम केली. हे दूध आटतंय तोपर्यंत पनीर बघूया. तर इथे मी पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम ताजं पनीर घेतलं आहे. पनीर पाण्याने वरचेवर थोडंसं धुवून घेतलं आहे. बर्फी बनवण्यासाठी पनीर किसून घेऊया. त्यासाठी पनीर चांगल्या क्वालिटीचं बघून घ्या, म्हणजे शक्यतो ताजंच पनीर वापरा, कारण जास्त दिवस झाल्यानंतर पनीर बऱ्याचदा आंबटसर होतं. त्यामुळे थोडंसं पनीर चाखून बघा. आंबटसर असेल तर ते पनीर वापरू नका. पनीर किसून घेतलं की बर्फी छान एकसंध होते. पनीर किसून झालं आहे. आता दुधाकडे वळूयात. तर दूध आटवायला ठेवून जवळपास 15 मिनटं झाली. दूध आधीपेक्षा घट्ट झालं आहे. कढईच्या साईडला लागलेली साय पूर्णपणे काढून घ्यायची, नाहीतर ते कडक होतं. गॅसची फ्लेम कमी जास्त करत दूध आटवून घेते. सतत मिक्स करत राहायचं, म्हणजे तळाला चिकटत नाही. तुमच्याकडे असेल तर 10-12 केशरच्या काड्या ह्यात घातल्या तरी चालेल, अजून छान लागेल. दूध आटायला अजून थोडा वेळ लागेल. आणखी 5 मिनटात व सुरुवातीपासून आत्तापर्यंत 20 मिनटं झाली. दूध अर्धं झालं आहे, म्हणजे अर्धा लिटर दुधाचं पाव लिटर झालं आहे. इतपत आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे. साईडचं सगळं काढून दुधात घालून घेते. आता गॅसची फ्लेम एकदम कमी करून ह्यात घालूया 1 वाटी साखर. वजनाने ही साखर 125 ग्रॅम आहे. आता गॅस जरा मीडियम करते. दूध गरम असल्याने साखर 1 मिनिटातच विरघळली. आता लगेच ह्यात घालूया किसलेलं पनीर. साखर, दूध आणि पनीरचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्याचं प्रमाण मी दिलेलं आहेच, लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. अर्धा लिटर फुल फॅट दूध, पाव किलो पनीर आणि अर्धा पाव साखर. ह्या प्रमाणात गोडी अगदी परफेक्ट होते. पण आपण मिठाई घरी बनवतो आहे, त्यामुळे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार 1-2 चमचे कमी किंवा जास्त करू शकता. मीडियम फ्लेमवर हे शिजवून घेते. थोड्याच वेळात हे आटेल. सतत मिक्स करत राहायचं. गॅसची फ्लेम गरजेप्रमाणे कमी जास्त करायची. जास्त पातळ दुधात पनीर घातलं तर ते मग आटवायला जास्त वेळ लागेल. त्यामुळे दूध अर्धं आटल्यानंतरच त्यात साखर व पनीर घालायचं. दुधात पनीर घातल्यापासून 6 ते 7 मिनटं झाली. आता ह्यात घालूया 1 चमचा साजूक तूप आणि अर्धा चमचा वेलची पावडर. अजून थोडासा वेळ लागेल. गॅस कमीच आहे. हे आपल्याला खूप कोरडं करायचं नाही आहे, हलकासा ओलसरपणा ह्यात ठेवायचा. जरा पाणी पाणी दिसतंय ते आटवून घेते. खूप जास्त ओलसर वाटत असेल तर गॅस थोडा वेळ मिडियम करू शकता. आणखी 2 मिनटात व पनीर दुधात घातल्यापासून बरोबर 10 मिनटात हे परफेक्ट झालं आहे. आता गॅस बंद.
हे असं इतपत ओलसर ठेवायचं, कारण थंड झाल्यावर ते आणखी घट्ट होईल. खव्याप्रमाणेच दिसतंय. हलकंसं ओलसर ठेवलं की कलाकंद खाताना छान ज्युसी लागतो. गॅस बंद केल्यानंतर मिनिटभर हे मिक्स करून घेते. बर्फी किंवा कलाकंद सेट करण्यासाठी असा एखादा चौकोनी डबा घ्यायचा. हा मिठाईचाच डबा आहे. डब्यात असा बटर पेपर पसरवून घेते, म्हणजे नंतर डब्यातून काढायला सोपं पडतं. सगळीकडे थोडंसं तूप लावून घेऊया. लगेचच ह्यात तयार केलेलं मिश्रण ओतून घेते. सुरुवातीला आपल्याला वाटेल की एवढं सैल आहे, ह्याच्या वड्या कशा पाडायच्या, पण थंड झाल्यावर हे बरोबर होतं. हलकंसं दाबून एकसारखं पसरवून घेते. चमच्याच्या साहाय्याने सर्व कोपरे एकसारखे करून घ्यायचे. असंच किती भारी दिसतंय बघा. वरून आवडीप्रमाणे पिस्ता, बदाम, केशर काहीही घालू शकता, किंवा नाही पण घातलं तरी चालेल. चमच्याने हलक्या हाताने दाबून घेते, म्हणजे हे याला व्यवस्थित चिकटेल. पनीर कलाकंद खाण्यासाठी तसा तयार आहे, पण ह्याच्या वड्या व्यवस्थित पाडण्यासाठी हे 4 ते 5 तास रूम टेम्परेचरवर असंच ठेवून द्यायचं, किंवा घाई असेल तर हे असंच्या असं उचलून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं. ह्याची जरा वाफ जाऊ द्यायची, मगच झाकण लावायचं. मी हे रात्री बनवलं आणि डायरेक्ट सकाळीच ह्याच्या वड्या पाडूया. तर 7 ते 8 तासानंतर बघू शकता मस्त घट्ट होऊन पूर्णपणे सेट झालं आहे. कुठेही ओलसरपणा नाही आहे. आता ह्याच्या वड्या आपण सहज पाडू शकतो. आधी डब्यातून काढून घेते, किंवा बटर पेपर नसेल तर डब्यातच वड्या कट केल्या तरी चालेल. सगळीकडून एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे छान चौकोनी वड्या पडतात. आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे काप करू शकता. अगदी सहज व्यवस्थित काप होत आहेत, म्हणजे आपली बर्फी किंवा कलाकंद एकदम परफेक्ट झाले. जर वड्या पडत नसतील तर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा, नंतर वड्या पाडा. सगळेच आवडीने खातील असा मऊ मऊ दाणेदार पनीर कलाकंद तयार. आपण घेतलेल्या साहित्यात जवळपास 500 ग्राम बर्फी तयार झाली. खूप जणांनी आपल्या ह्या पनीर बर्फीचं भरपूर कौतुक केलं. आणि हो, ह्यासोबत जो पनीर टिक्का मसाला बनवलेला, त्याची रेसिपी कोणाला बघायची असेल तर मला कमेंटद्वारे तसं कळवा, मी नक्की दाखवेन. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.